शिवसेना बदलापूर शहर आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला सध्या आपण आलेलो आहोत. होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये जो आहे तो पार पडतो आहे. आपल्यासोबत युवा नेतृत्व असणार आहे अभिषेक जाधव सर, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय बोलाल, आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, काय माहिती? जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की या कार्यक्रमाला महिला म्हणजे बरेचशे महिला वाट बघत होते की असा कार्यक्रम कधी होतोय, की म्हणजे जसं सांगितलं होतं 365 दिवस ते काम करत असतात, काही ना काही त्यांच्यावर भार असतो, घराचा असू द्या, कामाचा असू द्या. पण आज तुम्ही इथे सगळं बघत असाल की एकदम सगळं विसरून आज ते इकडे किती आनंदाने ते लोक आज मजा करत आहेत. तर यांना बघून आज खरं आम्हाला असं वाटलं हीच आमची कामाची पोचपावती आम्हाला भेटलेली इकडनं, आणि भविष्यात सुद्धा असे कार्यक्रम अनेक आम्ही आमच्या माध्यमातून करणार. आज साधारणतः किती महिलांची उपस्थिती आहे कार्यक्रमाला? कमीत कमी 1,500 ते 2,000 महिला आल्या होत्या, कारण की संध्याकाळचा वेळ असा होता की पूर्ण हा मैदान भरलेला होता. पण काही जणांना लहान पोरं घरात होते, काहींना जेवण वगैरे बनवायचं होतं. संध्याकाळी 5 वाजल्यापासून काही महिला आहेत ते 5 वाजल्यापासून इथेच बसून आहेत. तर बरेचसे असेच आता खेळाचा आनंद घेत आहेत. होम मिनिस्टर वगैरे आहेत. आता बक्षिसं म्हणजे रोख रक्कम बक्षिसं पण आम्ही ठेवलेले आहेत, आणि त्यानंतर अजून खेळ पैठणीचा अजून राहिलेले आहेत. शेवटचा अंतिम टप्प्यात कार्यक्रम आलेला आहे, तर पैठणीचा पण आता कार्यक्रम होणार आहे. आणि तसंच प्रत्येक महिला जी इथे आलेली आहे तिला सन्मानाने पहिले हळदी कुंकू तिला लागलंच पाहिजे तिच्या कपाळावर. त्यानंतर प्रत्येक महिलेसाठी भेटवस्तू सुद्धा आमच्याकडनं दिली जात आहे. महिला आपण बघत आहोत, खूप आनंद जो आहे या ठिकाणी इथे कार्यक्रमाचा घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण काही जणांशी संवाद जो आहे तो साधणार आहोत. नाही नाही ठीक आहे चालेल. हा घ्या. काय बोलायला आज कसं वाटतं आहे? उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे महिलांचा इथे बघायला मिळतो. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे महिलांचा. पहिल्यांदाच इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं संजय जाधव साहेब आणि अभिषेक जाधव. अतिशय उत्तमरित्या त्यांनी सोय पण केलेली आहे महिलांची. हळदी कुंकू, वाण आणि त्याबरोबर भरघोस बक्षिसं आहेत. त्यामुळे महिलांनी अगदी आनंदाने सहभागी झालेल्या आहेत महिला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. अनेक मान्यवर जे आहेत आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून बघायला मिळत आहेत, आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो सध्या इथे आहे. होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे आज केलेलं आहे, आणि अनेकांना जे आहे इथे खूप छान छान अशी बक्षिसं सुद्धा मिळत आहेत. तर आपण बघत आहात की अभिषेक जाधव युवा नेतृत्व यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम आहे. खुर्चीला हात लावायचा नाही. खुर्चीला हात लावला की आऊट देणार मी. चला बाई ये दादा
एक महत्वाची सूचना सांगतो मी. इकडे बघा, या आईचा मोबाईल हिने घेताना चुकून कोणाकडे दिला होता आणि तो स्विच ऑफ झालेला आहे. मी त्याला शेवटची रिंग चालू आहे. मोबाईल हिला ताबडतोब परत द्या. अन्यथा सायबर क्राईमला कंप्लेंट करतो. मोबाईल तुम्हाला घरी जावं लागेल. मग शेवटची वॉर्निंग देतोय, प्रामाणिकपणे मोबाईल वगैरे जाऊ नका. सर आले. चुकून आणा असेल, सापडला असेल तर इकडे मोबाईल तर आपण बघत आहात आताच जे आहे तुझी पिशवी आहे का गं? मग काढून चेक करतो. एवढं लेट तू तुमच्या आशीर्वादाने या. चल रेडमीचा मोबाईल आहे. शेवटची सूचना देतोय, चुकून माकून कोणी घेतला असेल संजय जाधव सर आपल्या सोबत असणार आहे. त्यांच्याशी आपण संवाद जो आहे साधणार आहोत. काय बोलाल आपण? पक्ष जो आहे तो बदलला, परंतु जे नातं आहे मातीशी, जे नातं आहे नागरिकांशी, त्यासाठी आपण सर्व कार्यक्रम जे आहेत ते कंटिन्यू करत आहात. काय बोलाल, कसं वाटतंय? नाही, पक्ष जरी बदलला असला तरी ज्या पक्षात आलोय त्या पक्षाचं मूळ ढाचाच असा आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे त्या ठिकाणी मी असताना अनेक असे उपक्रम या शहरातील नागरिकांसाठी वेळोवेळी केलेत. तोच धागा पकडून आज शिवसेनेच्या माध्यमातून युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू ठेवलाय. उद्देश एकच आहे की महिलांच्या कलागुणांना वाव या ठिकाणी मिळावा. महिलांच्या दगदगीच्या जीवनामध्ये थोडासा वेळ त्यांनी कुटुंबातला काढून आपल्या स्वतःसाठी द्यावा या दृष्टिकोनातून हा इथे उपक्रम ठेवलाय. विविध असे खेळ ठेवलेत, होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि आकर्षक बक्षीसही त्यांना या ठिकाणी ठेवलेत आणि काही भेटवस्तू सुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे महिला या ठिकाणी आपण बघितलं की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घेत आहेत आणि शिवसेनेवर प्रेम करणारी बदलापूरची जनता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण आपण बघितलं की शहराच्या विविध भागातून या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या शहरातल्या विकासासाठी जे आम्ही सगळेच जण शिवसेनेचे सर्व आम्ही शिवसैनिक कटिबद्ध आहोत आणि लोकांसाठी जास्तीत जास्त असे चांगले उपक्रम आम्ही या ठिकाणी शहरात राबवण्याचं वर्षभराचा संकल्प केलेला आहे. मग 8 मार्चला महिला जागतिक दिन आहे, त्या दिवशी सुद्धा एक चांगला कार्यक्रम या शहरामध्ये आम्ही करणार आहोत आणि महिलांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून मी आणि माझा मुलगा अभिषेक जाधव या ठिकाणी करतोय आणि असंच प्रेम या लोकांचं आपल्याला मिळत राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आज तुम्हाला स्पेशल धन्यवाद व्यक्त करायचा आहे कारण तुम्ही पत्रकारांचा सन्मान जो आहे आज या विशेष कार्यक्रमातून केलेला आहे. कोणाची होती अर्थात ही संकल्पना, काय सांगा? निश्चितपणे आमचे युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांची संकल्पना होती की ज्या प्रसार माध्यमातून वर्षाचे 365 दिवस आपण करीत असलेले कामकाज प्रसार या प्रसार माध्यमातून संपूर्ण शहरात होतं आणि कुठेतरी पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी यथोचित व्हावा ही संकल्पना आमच्या युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांची होती आणि त्यांना मी ही अशा दृष्टीने काम करण्यासाठी कधीही रोखू शकत नाही. त्यांना सांगतो, उलट मी प्रोत्साहन देतो की तुम्ही असे काम करा, लोकोपयोगी काम करा, समाजोपयोगी काम करा आणि या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण जर काम केलं तर निश्चितपणे एक दिवस आपल्याला यश निश्चितपणे या ठिकाणी मिळेल. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. एक नंबर आनंद जो आहे सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतो आहे. तर शिवसेना बदलापूर शहर यांच्या अंतर्गत आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या